stop this ceremony. Please stop. Please stop this ceremony. विनायक मिशन रिसर्च फाउंडेशन अर्थात AVIT यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी मल्लखांब स्पर्धेवर गंभीर गैरव्यवहार आणि अपारदर्शक निकालांचे आरोप होत असून देशभरातील मल्लखांब खेळाडूत आता संतापाची लाट उसळली आहे. स्पर्धेत सहभागी विविध विद्यापीठाच्या खेळाडूंनी आयोजकांवर गुणपत्रिका न दाखवणे, होम युनिव्हर्सिटीच्या संघाचे गुण स्क्रीनवरून लपवणे आणि काही संघांना अनुचित लाभ देणे अशा अनेक गंभीर अनियमिततेचे आरोप केले आहेत. खेळाडूंच्या म्हणण्यानुसार स्पर्धा रात्री 2 वाजेपर्यंत चालवण्यात आली आणि त्यानंतर निकालात फेरफार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ प्रशिक्षक व अधिकाऱ्यांशी आयोजक आणि बाउन्सरकडून गैरवर्तन झाल्याचंही सांगण्यात आलंय. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत बाउन्सरची गरज का भासावी असा सवाल खेळाडूंनी उपस्थित करत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचे निदर्शनास आणले आहे. खेळाडूंनी पुढे स्पष्ट केले की वर्षभर कष्ट घेऊन मेहनत करणाऱ्या स्पर्धकांच्या परिश्रमावर अन्याय होत आहे. काही आयोजक व समिती सदस्य राजकीय दबावाखाली किंवा पैशाच्या प्रभावाखाली निकाल ठरवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशिक्षकांनी आयोजकांकडे स्कोअर शीटची मागणी केल्यावर आयोजकांनी आम्ही मार्क देऊ शकत नाही असे सांगत लिखित उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केल्यावर ते येथे उपलब्ध नाहीत असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर खेळाडू व प्रशिक्षकांनी हँगिंग मल्लखांबचे स्कोअर, स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ क्लिपसह पुरावे सादर करत चौकशीची मागणी केली आहे. आता असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज AIU आणि संबंधित राज्य व राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणावी अशी मागणी आता देशभरातील खेळाडूंकडून होत आहे. दरम्यान सोशल मीडियावर मात्र क्रीडेत राजकारण आणि भ्रष्टाचार थांबवा हा खेळाडूंचा नारा जोरदार व्हायरल होत असून क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकतेवर नव्याने आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काल आम्ही या मार्कांसाठी प्रोटेस्ट टाकला होता. त्यानंतर त्यांनी आम्हाला पहिला 5 मिनिटाची वेळ दिली. 5 मिनिटानंतर गेल्यानंतर 1 तासाची वेळ दिली. 1 तास झाल्यानंतर आम्ही गेलो. त्यावेळी आम्हाला हा फक्त साधा कागद देण्यात आला. त्यावरती फक्त सही आणि तारीख त्यांनी शिक्का देण्यास सुद्धा मनाई केली. लेटर हेड दिलेच नाही आम्हाला. जर अशाच प्रकारे होत राहिले तर त्यांनी हे आणि सांगितलं काय की आम्ही मार्क्स अलाउन करू शकत नाही, काय उपटायची ती उपट, ही कुठली भाषा आली. तर आम्ही विद्यार्थी ते शिक्षक आहेत तर त्यांनी आमच्याशी इज्जतीनंच बात केली पाहिजे, पण ते करत नाहीयेत ना. तसं असं का आमच्यावरती अन्याय 4 वर्ष झाला अन्याय होतोय आमच्यावरती. ठीक आहे ना, ह्या वर्षी पण झाला, पण मुलांची एवढ्या वर्षाची मेहनत वाया चालली त्याला जबाबदार कोण आहे ह्याच्यावरती रिझल्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस कॉम्पिटिशन होतील त्याच वेळेस फायनल रिझल्ट ऑलरेडी लागलेला पाहिजे. त्याच वेळेस जर पोलची झाली तर पोलची ऑलरेडी तिथंच फायनल रिझल्ट लागला पाहिजे. रोपची तर रोपची फायनल रिझल्ट लागला पाहिजे, काही झालं तरी. आणि ह्याच्यावर आमचा पूर्णपणे आक्षेप आहे. त्यांनी लेटर हेडवरती आम्हाला लेटर दिलेलं नाही. ऑल महाराष्ट्र आमच्या सोबत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.